काय ग, काय झालं? हे ते तुझ्या त्या मैत्रिणीचेच बाबा आहेत ना, ते काका बघ. श्रीनिवास काका. हा म्हणजे मला एका पॉइंटला वाटलं खरं, पण नाही ग, पॉसिबल नाही. का माहितीये का की श्रीनिवास काका मोठ्या मोटर कंपनीत आहे आणि चांगल्या पोस्टवर आहेत ते. हे तर रिक्षा ड्रायव्हर आहेत. नसतील ते. मलाही पटतंय ते, पण असं वाटलं एकदम दिसण्यात. आपण जाऊन बघून यायचं का? सई, नाही येत ना ते. आणि काय ग, तुला दुसऱ्यांच्या आयुष्यात काय इंटरेस्ट असतो? जाऊ दे ना, सोड. आणि तेव्हा तसंही ते गेले. आणि ऐक ग, तुला भूक लागली होती ना, मग चल ना, चल. चल, आज तू कर माझ्यासाठी काहीतरी. मग काय करत असतील आनंदी आत्ता? ओके असतील ना? त्यांना त्रास तर देत नसेल ना कुणी? हॅलो, हा मिस्टर गाडे पाटील, बोला ना. हा हॅलो मॅडम. तुम्हाला लक्षात आहे ना, आज भेटणार होतो आपण. हो हो, लक्षात आहे माझ्या. ठरल्याप्रमाणे भेटणारच ना तुम्ही, का मागच्या वेळेसारखं निघून जाणार? नाही हो, नाही. आज नक्की भेटणार मी तुम्हाला. आणि मी पोचतीच आहे. मी तिकडे पोचले ना की तुम्हाला फोन करते. ठीक आहे ठीक आहे, मग तुम्ही या, मी वाट बघतोय तुमची. हो. हॅलो. हॅलो भावना मॅडम, मीच आहे. सिद्धिराज, आय मीन मिस्टर गाडे पाटील. काय आता कसं सांगू तुम्हाला, पण मीच आहे मिस्टर गाडे पाटील. नाम तो आपने सुना ही होगा. नाही, नाही सुना. प्रॅक्टिस करू दे ना यार. आधीच फाटली आहे माझी इकडे. त्यात खेचा तुम्ही अजून. यार सिद्धू, अरे इंट्रोडक्शन कसं हवं? कसा हवं? अरे दमदार दमदार. अरे तू हे काय करतोयस ना, ते एकदम मिळमिळीत रे. मला तर उलटी येते. जान आन जान, जान आन मेरी जान. नाही तर वहिनी चप्पल काढते. नाही 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 नाही. पण या टायमाला ना काय गोंधळ पाहिजेच नाही आपल्याला. म्हणजे काहीतरी व्हरायटी आणतो. ते दमदार हवाय ना, देणार ना भाई दमदार. हो ना मॅडम, इतके दिवस तुम्ही ज्या माणसाशी बोलत होतात तो दुसरा कोणी नाही तर मीच आहे, मिस्टर गाडे पाटील. भंगार, एकदम भंगार. काय आवाज लावलायस रे? असं वाटतं ते प्लॅस्टिक वर लसूण तेवाले असतात ना, तसं वाला. अरे मजा येत नाही रे, मजा मजा. अरे जरा रोमॅन्टिक. रोमॅन्टिक ट्राय करू. हा, मिस भावना दळवी, मिस्टर गाडे पाटलांना भेटायला इतक्या उतावळ्या होता ना, तुमचा मित्र आणि तुमचा हितचिंतक मिस्टर गाडे पाटील. या!
आता सिद्धू आता सिद्धू अरे एक नंबर. एक नंबर. म्हणजे असं काहीतरी केलं तर इम्प्रेस होतील ना. फक्त याच कॉन्फिडन्सने वहिनींसमोर जाऊन बोललास ना तर नक्की इम्प्रेस होते. यार पण बहिणींना यायला लेट आहे मी अजून. अरे आपण फार लवकर आलोय. अरे आता एवढा वेळ थांबलोच आहोत तर अजून एकदा चावून जाऊ दे. अरे एक काय तू मागव ना चहा मला एक काम कर. काय बघ कसं वाटतंय तुला आपल्या घरी परत येऊन? मला भावनाची आठवण येते. आनंदी अगं तू आपल्या घरी परत आलीयस. बघ ना हे तुझं घर आहे. इथे तुझ्या आवडीच्या सगळ्या गोष्टी आहेत. तुझी बेडरूम आहे, तुझी खेळणी, तुझा बेड, सगळं तुझ्या आवडीचं आहे. आणि किती जागा आहे इथे खेळायला. तुला वाटेल तिथे खेळू शकतेस तू. पण मी कोणासोबत खेळू? मी आहे ना, मी खेळेन तुझ्याशी. तुझी लाडकी आत्तू. इथे तर तू एकटीच आहे. तिथे तर भावना आई, आजी, आजोबा, हरीश मामा, वेंकी मामा ते सगळे मला खेळवतात. आनंदी मी ना तुझ्यासाठी एक सरप्राईज आणले. ते बघितलंस ना तुला अजिबात बोर होणार नाही. बघायचंय? आलेच. हे बघ मस्त आहे ना? आवडलं? हे बघ हे सगळं फक्त तुझ्यासाठी आहे. ओनली फॉर माय आनंदी. वाव. तुला जेव्हा भूक लागेल ना तेव्हा खा. हा सुपर्णा. हो पूर्वी. हाय वेलकम वेलकम. तुझीच वाट बघत होते मी. हाय विल आय होप आय एम नॉट लेट. नॉट एट ऑल. अगदी वेळेवर आली आहेस तू. ये ना बस. ऑल राईट. हे हाय. हाय. आनंदी मला आता ना मी या दीदी सोबत इथे मीटिंग करणार आहे. सो प्लीज तू आज जाऊन आयपॅड वर गेम खेळते. चल मी तुला सोडते. आलेस का? ऐक ना ती मुलगी किती गोड होती ग. या आय नो. भाची आहे माझी. ओ वाव रिअली नाईस. ऐक ना पण तिच्या पायाला काय झालं होतं? इट्स अ लॉंग स्टोरी. सांगेन कधीतरी. आता आपण मीटिंग चालू करूया. ऑलराईट चालेल.
दिल तू सावर रे हो सावर रे मना सावर रे सावर रे सावर रे कदा सावर रे मखमली हे प्रश्न थोडे रेशमाची उत्तरे पायऱ्या थोड्या सुखाच्या अनबोली अंतरे मखमली हे प्रश्न थोडे रेशमाची उत्तरे पायऱ्या थोड्या सुखाच्या अनबोली अंतरे येतील आता फुले ऋतू बघ स्वप्न हेच खरे पालवीच्या सणाचे दिवस हे चांदण्याचे पानगळही सोसताना सावर रे मना सावर रे सावर रे सावर रे कदा सावर रे हो हो सावल्या फुलांच्या पावलेही फुलांची वाट हळवी वेचताना सावर रे बहरताना वावरले सुख जरासे आवरले बहरताना वावरले सुख जरासे आवरले तोल माझा तोल जाई सावर रे होत आली का तुझी कामं? हो आई. आज आपल्या कामाला जरा वेगळाच उरक लागला बघ. हो ना. नाहीतर आपल्याला कुठे एवढा मोकळा वेळ मिळतो. हो ना ग. मग उरकली की झालं. अगं तू असताना काय काळजी. बघ या मुलांना मी सतत सांगते कपडे धुवायला टाकता तेव्हा खिसे तपासून बघा, पण नाही. तर हे बघ आमच्या चपलेचा स्पर्श तुझ्या छातीला व्हावा एवढी तुझी लायकी नाही. हरीश काय रे वेळ पाहिलीस का? लोळत काय पडलास? उठ हरीश उठ. काय रे काय चाललंय तुझं? दुकानात का नाही गेलेस? अरे कर्ज काढून तो व्यवसाय उभा केलाय ना, तिथे कष्ट घ्यायचे सोडून इथे लोळत काय पडलास तू? आणि मला सांग हे काय नवीन? लॉटरीचं तिकीट काढण्याचं व्यसन कधीपासून लागलं तुला? आता हे असे असे फुकट पैसे हवेत तुला? अरे एवढं दुकान उभं केलंयस
कर्ज काढून उभं केलंयस ना ते, त्याच्यासाठी किती कष्ट घ्यायला हवे, तर लोळत काय पडलायस तू? तुला काय वाटतं हे असे हे आयते पैसे मिळणार आहेत? हे आयते पैसे कधीच लाभत नसतात. हरीश, अरे आयुष्यभर तुला लोकांनी आळशी म्हटले. प्रत्येक वेळी मी तुला पाठीशी घातलं, म्हटलं नाही आज न उद्या माझा मुलगा काहीतरी करणार. हे दुकान उभं केलंस तेव्हा खरंच वाटलं होतं माझा विश्वास खरा ठरेल. छाती ठोकपणे मी सगळ्यांना सांगू शकेन, नाही माझा मुलगा पण मेहनती आहे. हे काय आता नवीन? हरीश, तुझं नाव काय आहे? हरीश श्रीनिवास दळवी. हे जे वडिलांचं नाव लावतोस ना तू, श्रीनिवास दळवी, तो माणूस कायम मेहनत करत आलेला आहे. जे कमवले ते कष्टाने कमवले. आज त्यांची साठी आली तरी धडपडतायत. आणि तू हे असे आयते पैसे कमवणार आहेस? तुझ्या आई वडिलांनी कायम कष्टाने आणि मेहनतीने पैसे कमवले. मोजकेच पैसे कमवले, पण ते मानाचे कमवले. आमचाच मुलगा असणार आहे तू. मग का तुला ही अशी दुर्बुद्धी सुचली आहे? असं का बघतोयस माझ्याशी तू? अरे कुठल्या जन्मात कुठलं पाप केलं होतं मी, त्याची ही शिक्षा मिळते मला. आयुष्यभर प्रामाणिकपणे काम केलं, त्याचं हे पण मिळते मला या वयात. अरे काय चूक झाली माझ्याकडून सांग ना. आता नोकरी गेली माझी तरी हरलो नाही मी, खचलो नाही. पडेल ते काम करायची तयारी दाखवली, वाटेल ते कष्ट घेण्याची तयारी दाखवली ना मी देवा. तरी काय असं माझ्या बरोबर होतंय सांगणार आहे? खूप विश्वास दाखवला मी तुझ्यावर हरीश. चांगले पांग फेडलेत त्याचे. आणि काय हातपाय धड असताना मेहनत करायची हिंमत नाहीये का? तुझ्यात जो आळस भरलाय ना, तो मान मोडून काम करायची ताकदच देत नाही. हे आयते पैसे कमवून हे एवढे पैसे काय करायचे? एवढे पैसे कशासाठी हवेत तुला? एवढे पैसे व्यवसायात काही अडचण आहे का? बोल ना. अरे काही अडचण आहे तर घरातल्यांना सांगायचं, आम्ही आहोत ना, आपण काहीतरी मार्ग काढू. हे 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 मार्ग कशाला निवडतोयस? पैसे हवेत तुला? हा काय विचारते मी हरीश? मी कधी करोडो रुपये मागितलेत का रे तुझ्याकडे? नाही ना. मला फक्त माझ्या लक्ष्मीची स्वप्न पूर्ण करायची आहेत देवा. माझं घर नीट चालवायचंय मला, व्यवस्थित माझ्या मुलीचं लग्न करायचंय मला देवा. आणि मला आमचं लक्ष्मी निवास बांधायचंय. माझ्या लक्ष्मीने दिलेला शब्द खरा करायचंय मला बस. बाबा, जोपर्यंत आम्ही स्वतःचं हक्काचं घर बांधत नाही तोपर्यंत ही लक्ष्मी तुमच्या घराचा उंबरा ओलांडणार नाही. शब्द आहे तिचा. तिचा भाऊ अजूनही ती गोष्ट विसरला नाहीये. अरे लक्ष्मीनं माझ्याकरता आपलं माहेर तोडलं देवा. माझ्याकरता, माझ्या कुटुंबाकरता आयुष्यभर तिनं खूप खस्ता काढल्यात रे. आणि मी काय दिलं ते अजिबात सुख देऊ शकलो नाहीये मी तिला. अरे या बाईने आयुष्यभर कष्ट केले, या वयातही तिला सुखी होण्याचा हक्क नाहीये का देवा? एवढी प्रार्थना ऐक रे माझी, ऐक ना प्लीज.
पैसे हवेत ना तुला? सोन्याच्या बांगड्यात माझ्या घे, आत्ताच्या आत्ता जा आणि विक. नाही, या लॉटरीच्या तिकीट एवढे पैसे नाही, पण जे पैसे येतील ना ते नक्की लाभतील तुला, कारण तुझ्या वडिलांच्या कष्टाच्या पैशाच्या त्या बांगड्या. हे याचे किती पैसे आले ना तरी ते लाभणार नाहीयेत तुला. हरीश, तू भीक मागितलीस तरी चालेल रे, पण असे हे आयते पैसे कमवण्याची स्वप्न नको बघूस. हे कधीच लाभत नाही. अरे 5 लाख जरी लागले ना तरी त्यातला 1 रुपया तुझा सोडला ना तर 4,99,000 लोकांच्या शिव्या शाप असतात रे. तर ते तळतळाट आपल्या पदरी पडतात. कसे लाभणार आहे पैसे? मला खरंच आश्चर्य वाटतंय तुझं. आजपर्यंत तुझ्या आई वडिलांनी ना अंतरून पाहून पाय पसरले. ते तुम्हा मुलांचं ठीक आहे, माहितीये मला, तुमची स्वप्न मोठी आहे, तुम्हाला आकाश गाठायचंय, गाठा ना, पण ते स्वबळावर, कष्टाने, हे असे ऐते नाही. हरीश, तुझे पाय जर जमीन सोडतायत असं माझ्या लक्षात आलं, तर खरंच सांगते, गाठ ह्या आईशी. श्रीनिवास आहे वाटतं. श्रीनिवास, श्रीनिवास, हा श्रीनिवासच आहे. श्रीनिवास, श्रीनिवास, श्रीनिवास. हे श्रीनिवास, 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 ए श्रीनिवास, काय झालं श्रीनिवास? असं का बसलायस तू? पाणी घे. श्रीनिवास, बरा आहेस ना रे बाबा तू? बरा आहेस ना श्रीनिवास? काय झालं? सोमू, माझा अवतार बघून हे तर कळलंच असेल तुला की अभिमान वाटावा असं काहीही झालेलं नाहीये. अरे श्रीनिवास, नक्की काय झालं हे मला माहित नाही, पण काहीही झालं तरी तुझं नोकरी गेल्याचं तू वहिनींना सांगून टाक. जितक्या लवकर त्यांना हे कळेल तितक्या लवकर तुझ्या मनावरचं ओझं मोकळं होईल. नाही सोमू, तेवढं सोडून दे. हे मी लक्ष्मीला नाही सांगणार. अरे लक्ष्मीनं माझ्याकरता, आमच्या कुटुंबाकरता खूप खस्ता खाल्ल्यात रे. आता भास झाला. आता सहन करण्याची पाळी माझी आहे. लक्ष्मी करता सगळं सहन करेन मी, निमूटपणे सहन करेन, पण तिला हे नाही करू देणार. माझी लढाई असो, माझी मलाच लढू. श्रीनिवास, धन्य आहेस तू. तुला समजवायचं म्हणजे ना कठीण काम आहे. अरे मी बाबा, तुला जायचं असेल कामावर, उशीर होईल, मी निघतोच आहे आता. काय ना, रिक्षा मालकाला 500 रुपये दिल्याशिवाय माझा दिवस पूर्ण नाही होणार. अरे दुःख उघाडत बसणे माणसाला परवडायला पाहिजे ना.
आले तुझ्या सगळं लक्षात? येस ॲब्सोल्युटली. थँक्यू सो मच. तुला माहिती आहे का, तुला भेटून आणि तुझ्याशी बोलून मला आज खूप छान वाटतंय. सेम इयर. आणि आणखी एक गंमत सांगू का, तुला आता तुझ्या त्या गोड भाजीसोबत स्वतःहून खेळता येईल. म्हणजे तिला त्या आयपॅड सोबत नाही आता खेळावं लागणार. ऑल राईट. ओके देन, मी निघते. ओके बाय. सी यू. सी यू सून. आनंदी, ओ शिट, आज माझी स्पाची अपॉइंटमेंट आहे. रवी, रवी. हा हॅलो हॅलो, मी 2 मिनिटात फोन करतो तुम्हाला. ओके या या. काय ग? हे बघ, माझी स्पाची अपॉइंटमेंट आहे आता. मी पटकन जाऊन होते, तोपर्यंत आनंदी सोबत खेळ. व्हॉट? काही सांगू नको, मी खेळणार नाहीये तिच्यासोबत. रवी, मी तुला विचारत नाहीये, सांगती. मी रिटर्न येईपर्यंत तू आनंदीला एंटरटेन करायचं. ऑलराईट? आलेच. डॅमिट, सुपर्ण पण मी नाही करणार आहे त्या पोरीला एंटरटेन. बाय 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 बाय. रवी, सावकाश. कशी आहेस तू? मी मस्त. तू कसा आहेस? मस्त. योग्य वेळेवर आलीस तू. वी हॅव अ गेम टू प्ले. खरंच? आता गंमत बघ. सुपर. तुम्ही ठीक आहात ना आनंदी? तिकडे सगळे तुमच्याशी खरंच चांगले वागतायत ना? आता मी गाडे पाटील काकांना भेटायला आले. तुम्ही हव्या होता इथे. अरे केवढा वेळ लावतायत मॅडम यार. ए बिस्किटचा पुडा काढ रे एखादा. बिस्किट 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 मारीगोल्ड. अरे जॅक, एक मिनिट. हा हॅलो हॅलो. हॅलो मिस्टर गाडे पाटील, मी इथे पोहोचलीये. तुम्ही कुठे आहात? नाही नाही, मी पण पोहोचलो ना. मी पण पोहोचलोच आहे. पोहोचलात? पण इथे कुठे दिसत नाही आहात. कुठे आहात तुम्ही? हा मी पण इथेच आहे, बाहेर अगदी टपरीच्या बाहेर. इथे? मी पण इथेच टपरीच्या बाहेर आहे. मला सांगा, तुम्ही चुकीच्या चहाच्या टपरीवर गेलात का? नाही नाही नाही, अहो या एरियामध्ये एकच टपरी हो. अहो पण मग तुम्ही आहात कुठे? मला तुम्ही दिसत नाही आहात. तुम्हाला मी दिसतेय का? हो म्हणजे मला तर तुम्ही एकदमच नीट दिसताय. अहो मग या ना समोर. हा काय? अच्छा बरं ठीक आहे, आलोच. हॅलो. याचा कसा फोन वाजला? हा 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 हॅलो साहेब. अरे अरे काय यार, अहो अहो तुम्हाला आज सांगितलेली सगळी कामं करायला असं कसा फोन करता तुम्ही? आहे ना? नाही 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 नाही, आत्ताच्या आत्ता सगळी कामं करा. उद्याच्या उद्या झाला पाहिजे. हा चल बाय.
रे लेका हे अरे मगाशी कसा रोमॅन्टिकली बोलत होता जेवढं आता जाऊन बोल ना. जाओ नाहीतर काय एवढा वेळ आम्हाला थांबून ठेवलंय नाही आणि स्वतःच बघ गार पडलाय. थांबणार आहे जरा. मॅडम काय करते ते तर बघू दे ना आधी. थांब थांब. काय करणार शेवटी त्या निघून जाणार. अरे अशा कशा निघून जाणार यार. मी आलोय ना एकदम ओरिजिनल गाडे पाटील. येडा हे आम्हाला माहिती आहे त्यांना कोण सांगणार. अरे थांब यार मला रेडी होत थांब. कुठे जायचंय? कॉलेज रोड. बस. थँक्यू काका, अगदी देवासारखा आला तो तुम्ही. तुम्हाला माहितीये कधीपासून रिक्षाच मिळत नव्हती आम्हाला. तुम्हाला माहितीये काका त्या रस्त्याला ट्रॅफिक लागतं म्हणून कोणी यायला पण तयार होत नाही हो. हो ना, आम्हाला वाटलं तुम्ही नाही म्हणाल आता. अगं गिराईकाला कधीच नाही म्हणायचं नसतं. हा व्यवसायातला अगदी पहिला नियम असतो. हो काका, पण कोण आजकाल एवढा विचार करतं. तुमच्यासारखे फार कमी लोक असतात. चला चला आनंदीबाई चला. काय ग कशी आहेस? बरी आहेस ना? हा, या आजीची आठवण बिठवण आली की नाही तुला? काय ग तिकडे जाऊन मुकी बिकी झालीस का तू? बोलता येतं ना तुला? हा काय ग आत्याकडे आलीस का? हो सुट्टी लागली वाटत. आता आत्याकडे मज्जा करणार तू. आपण पण मज्जा करूया, खेळूया का? मस्त मज्जा करूया. तू तू चॉकलेट खाणार? चॉकलेट खाणार का? ओ आमची आनंदी आता चॉकलेट खाणार. आता मी मज्जा करणार. आता मी चॉकलेट आणणार तर मी खेळ खेळणार. घे घे. असं नाही बरं का. चॉकलेट मी देणार तुला. असं कसं असं कसं असं कसं असं कसं. हे पकड पकड पकड. अजून एकदा घे. कम ऑन आनंदी, यू आर अ बिग गर्ल नाउ. मार उडी आणि घे चॉकलेट. हे बघ तुला चॉकलेट मिळणार, पण आता ते रवी काकाच्या हातातून घ्यायचंय तुला. मार मार उडी मार. कम ऑन आनंदी, यू आर ग्रोन अप गर्ल नाउ. काय सांगते आजी? मार उडी आणि घे चॉकलेट. ट्राय इट. आनंदी मार उडी. कम ऑन, वी डोंट हॅव फुल डे. मार उडी, मार उडी. मार उडी. माझ्याकडे काय बघतेस अशी? हा अगं काय झालं? मार उडी. मला नाही येत उडी मारता. तुला उडी मारता येत नाही का ग बाई? उडी मारता येत नाही का तुला? अगं काय झालंय? एवढंच तर दुखणं येते, काय होत नाही त्याला. उडी मार. देवा नारायणा, त्या पोरीला साधी उडी मारता येत नाही. काय ग तू? घे घे मार. चॉकलेट पाहिजे ना तुला, उडी मार. आनंदी, नाउ यू आर बीइंग अ बॅड गर्ल. काहीच येत नाही.
चल लवकर उडी मार चल कमान. हिला तर उडीच मारता येत नाही. कर ना ट्राय. नाही नको मला चॉकलेट. असं कसं नकोय चॉकलेट. हे बघ चॉकलेट तर तुला घ्यावंच लागेल आणि ते पण उडी मार. ट्राय कर ट्राय कर. अगं मार उडी. हे जर भावनाईला समजलं ना तर भावनाई तुम्हाला पनिश करेल. हो काय ग कोण तुझी भावना आहे ती आम्हाला पनिश करणार. कोण सांगणार आहे तुझ्या भावनाईला. तू सांग. भावनाई आई भावनाई भावनाई दुखते. हे घ्या. अगं थांब थांब थांब. सुटे पैसे तर घेऊन जा. अहो काका राहू द्या हो. खरं तर तुमच्यामुळे आज 50,000च्या नोकरीच्या इंटरव्ह्यूसाठी मी वेळेवर पोहोचले. तुम्ही जर हो म्हणाला नसता तर किती नुकसान झालं असतं माझं. हो ना ग. हो ना प्लीज काका हे पैसे ठेवा तुम्ही. तसंही आजकाल आपण फक्त पेट्रोलचा आणि वेळेचेच पैसे भरतो. प्रामाणिकपणा तर फुकटच जातो ना. हो ना ते फार चुकीचं आहे. चला राहू द्या. थँक्यू काका. देवा या जगात वाईट माणसं आहेत तशी चांगलीही माणसं आहेत. दुःख आहे तसं सुखही आहे. मला माफ कर देवा. मी तुला मगाशी खूप बोललो. माफ कर मला. कुठे राहिले हे अजून कसे आले नाहीत. सिद्धू आता जर तू गेला नाहीस ना तर तुझा बँड वाजला समज. तू फार वैतागल्यात वहिनी हा. बघ परत निघूनच जातात आता. आणि गेला नाहीस ना तू तर समज जशा सिद्धू वरती चिडतात ना तशा गाडे पाटलांवरती पण चिडतील. खरं नाही तुझं खरं नाही. हा हॅलो. हॅलो अहो कुठे राहिलात तुम्ही. अहो मला घरी जायलाही उशीर होतोय. तुम्हाला नक्की जमणार आहे ना आज यायला. पोचतोय 2 मिनिटात पोचतोय. बरं. माच खूप वाट पाहिली आहेस तू या दिवसाची सिद्धू. रात्र रात्र या दिवसाचा विचार करून जागला होतास. आता मागे फिरायचं नाहीस. आज नाही तर कधीच नाही मित्रा. बोलून टाक भावना मॅडमला. कुठे आहात मिस्टर गाडे पाटील. अजून किती वेळ वाट पाहायला लावणार आहात. तुम्हाला भेटायची खूप इच्छा आहे. या जगात सगळी नुसती वाईट माणसं आहेत. कोणी आजवर विश्वासानं मैत्रीचा हात पुढे केला नाही. आजवर असं कुणीही भेटलं नाही जो कसलीही अपेक्षा न करता मदत करेल, आधार देईल. पण तुम्ही दिलात. आणि हे सगळं फक्त एका फोनवर होत होतं. तुमचा आवाज ऐकला की बरं वाटत होतं. त्या आवाजामागे दडलेला चेहरा पाहायची खूप इच्छा आहे मिस्टर गाडे पाटील. काय झालं जानू. आर यू ओके. नाही
तुला माहितीये जान, जेव्हा तुझ्याजवळ मी असते ना तेव्हा मला खूप शांत वाटतं. कसं शांत? आई सोबत वाटतं तसं शांत? नाही, थोडं वेगळं पण खूप शांत.